नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा महत्त्वाचा असा मुद्दा आपण घेऊन आलो आहोत, महत्त्वाची अशी बातमी आपण घेऊन आलो आहोत की घरकुल योजना. घरकुल योजनेमध्ये असे बरेचसे प्रकार आहेत, बरेचसे योजना आहेत. तर त्यातले 2 योजनांचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण व्हिडिओ आपण पहा, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जरी आपल्याला कोणता प्रश्न असेल तर आपण आम्हाला कमेंटवरती विचारू शकता, आम्ही त्याचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहूया घरकुल योजना. याच्यामध्ये PMRD म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही एक योजना आहे, आणि दुसरी घरकुल योजना. घरकुल योजनेचा आपण आपल्या ग्रामपंचायत मधून लाभ घेऊ शकता. ह्या योजनेसाठी अनुदान जे आहे ते आपल्याला 1,20,000 इतके अनुदान असते. आणि ह्या योजनेमध्ये आपण साधं घर तुम्ही बांधू शकता, आणि त्याच्यावरती तुम्हाला स्लॅब नसला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती आपण पत्रा टाकायचा असतो. तर ह्या घरकुल योजनेचा तुम्ही ग्रामपंचायत मधून लाभ घेऊ शकता. आणि दुसरी योजना जी आहे PMRD योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. ह्या योजनेमध्ये आपल्याला आपलं अनुदान वाढून मिळालेलं आहे. पहिलं अनुदान जे होतं ते 2.5 लाखापर्यंत होतं, आणि आत्ताचं जे अनुदान आहे ते 3.5 लाखापर्यंत झालेलं आहे, म्हणजे 1 लाख रुपये ह्या अनुदानामध्ये वाढवलेले आहेत. तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपलं जे बांधकाम आहे ते पक्क RCC बांधकाम असलं पाहिजे, म्हणजे स्लॅबचं बांधकाम असलं पाहिजे, तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. ह्या योजनेमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे मिळत असतात. मित्रांनो, याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया कोणती लागणार आहेत. आणि तुम्ही हा अर्ज कुठे भरू शकता, तर आपल्या जवळच्या नजीकच्या CSC सेंटरमध्ये, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये, सेतू कार्यालयामध्ये किंवा माही सेवा केंद्रामध्ये, किंवा तुम्ही आमच्याकडे देखील हा अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारे हा अर्ज ऑनलाईन तुम्हाला भरता येतो. आणि ह्या ऑनलाईन अर्ज भरताना आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर ते पाहूया आपण. स्क्रीनवरती पण आपल्याला दिसेलच. पहिलं तर तुम्हाला जॉब कार्ड लागेल. जॉब कार्ड म्हणजे मनरेगाचं जॉब कार्ड असतं. जर आपल्याला जॉब कार्ड माहीत नसेल, आपण आमचा या 3 दिवसा अगोदरचा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे जॉब कार्ड बद्दल. जॉब कार्ड कशा प्रकारे बनवायचं, जॉब कार्ड म्हणजे काय, ते जॉब कार्ड तुम्ही पाहू शकता, आणि तसं तुमचं जॉब कार्ड तयार करायचं आहे. तर पहिलं तर जॉब कार्ड लागेल. त्याच्यानंतर तुमचा उत्पन्न दाखला लागणार आहे, जो आपण तलाठ्याकडून काढून तहसीलदारचा उत्पन्न दाखला. त्याच्यानंतर तिसरं तुमचा आधार कार्ड, आणि तुमचं घराची घरपट्टी, पावती, 7/12, बँक पासबुक, पॅन कार्ड. आपल्या जॉब कार्डमध्ये जेवढी नावं असतील तेवढ्या सर्वांची आपल्याला, म्हणजे जे काही आपल्या कुटुंबात सदस्य असतील, 3, 4, 5 जे काही सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे बँक पासबुक आणि आधार कार्ड ह्याच्यासाठी लागणार आहे. तर मित्रांनो, ही होती प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती, घरकुलची माहिती. जर आपल्याला घरकुलसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण देखील आमच्याकडे हा अर्ज भरू शकता, किंवा तुम्ही तुमच्या नजीकच्या CSC सेंटरमध्ये हा अर्ज भरू शकता. मित्रांनो, जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन जे हाईप नावाचं HYP हाईप नावाचं बटन आलेलं आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा, म्हणजेच हे व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतील. ऑनलाईन अर्ज आता चालू आहेत भरण्यासाठी, तर लवकरात लवकर आपले PMRDचे म्हणजे घरकुल योजनेचे फॉर्म भरून घ्या. तर भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.